गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य उत्सव. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेचं परीक्षण पूर्ण. लवकरच निकाल जाहीर होणार. महाराष्ट्र पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या वर्षीपासून संपूर्ण राज्यभर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य उत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने मंडळांना राज्य शासनाकडून उत्कृष्ट देखाव्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. याच उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीमार्फत नाशिक शहरातील गणेशोत्सव मंडळासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नाशिक शहर तसेच जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळांनी उभारलेल्या देखाव्यासंदर्भात ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. यात सहभागी झालेल्या मंडळांसाठी सांस्कृतिक कला, लोककला, ललित कला, पर्यावरणपूरक, स्मारक संवर्धन, जनजागृती, पर्यटन तसेच धार्मिक, आर्थिक सहकार आदी शासनाच्या निकषावर आधारित ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नाशिक शहर तसेच तालुक्यासाठी जिल्हा अधिकारी जलद शर्मा यांनी अप्पर तहसीलदार अमोल निकम यांची अध्यक्ष तसेच सचिव म्हणून महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांची पुरस्कार निवड समितीची निवड करण्यात आली होती. याशिवाय अशासकीय सदस्य म्हणून स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून विजयकुमार इंगळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे प्रमुख कार्यवाहक लोककलावंत सुनील ढगे यांची निवड करण्यात आली होती. नाशिक शहर आणि तालुक्यातील ऑनलाईन स्पर्धेत नोंदणी केलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांना परीक्षण समितीचे सचिव आणि महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका मंडल अधिकारी अनिल रोकडे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी विजयकुमार इंगळे, शंकरराव पोरजे, गोपी महाजन तसेच अन्य सदस्यांनी स्पर्धेतील नोंदणीकृत मंडळांना भेटी देत परीक्षण केलं. 2 दिवस सुरू असलेल्या या मूल्यमापन समितीच्या निमित्ताने जुने नाशिक, नवीन नाशिक, देवळाली कॅम्प, देवळाली गाव, नाशिक रोड आदी भागातील मंडळांना भेटी देऊन परीक्षण केलं. महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केलेल्या गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य उत्सव स्पर्धेत सहभागी मंडळाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षण समितीच्या वतीनं देण्यात आली आहे. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.